सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येणार आहे आणि जे कोणी खूप दुःखात आहेत, खूप खचले आहे, काहीच मार्ग मिळत नाही, त्यांनी हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघावा। आणि या अनुभवाच्या शेवटी आपण केंजाळे दादांचा नंबर देखील सांगितला आहे। त्यामुळे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला नंबर पाहिजे, पण प्रत्येकाला सेपरेट देऊ शकत नाही, म्हणून या व्हिडिओच्या शेवटी नंबर दिला आहे। जे कोणी खूप दुःखात आहे त्यांनी हा नंबर नक्की घ्यावा आणि आपला प्रश्न हा सॉल्व करावा। ताईंच्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त दुःख। मी माझ्या मिस्टरांमुळे स्वामी सेवेत आली होती, कारण माझे मिस्टर हे खूप व्यसनी, खूप ड्रिंक करत होते, घरात 1 रुपया देखील आणत नव्हते, आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची, मुलांचा सांभाळ करणं हे खूप मुश्किल झालं होतं, कुठेच मार्ग सापडत नव्हता, प्रत्येक दिवस उगलेला हा खूप भयानक जात होता। त्यामुळे म्हटलं काहीतरी मार्ग आपल्याला काढला पाहिजे। असंच एक दिवस रानामध्ये गेली होती, शेतात बसल्या बसल्या खूप रडत होती आणि समोर महाराजांचा व्हिडिओ आला। त्यामध्ये केंजाळे दादांचा मला नंबर मिळाला आणि त्या नंबरमुळे मी त्यांना कॉल केला, पण पहिल्या दिवशी त्यांनी काही माझा कॉल रिसीव केला नाही, बघितलंही नाही। त्यानंतर काय झालं ना की असंच मग पुन्हा मी कॉल करतच राहिली। एकदा त्यांनी कॉल रिसीव केला, त्यावेळेस मग मी त्यांना माझं सर्व काही सांगितलं। मग दादांनी मला सेवा वगैरे दिल्या। सेवा दिल्यानंतर मग मी म्हटलं ही सेवा आपण चालू करूया। दादा म्हटले की कुठलीही सेवा फक्त मनापासून केली ना तरी त्याचा फरक पडत असतो, पण सोंगढोंगाने जर तुम्ही सेवा केली ना तर त्याचा काही एक उपयोग नाही। महाराजांना फक्त तुमचा भाव हा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही किती प्रेमाने, किती भक्तीने, किती श्रद्धेने सेवा करता याला खूप महत्त्व आहे, असे दादा मला त्यावेळेस बोलले। मग मी म्हटलं नाही दादा, मी पण खूप मनापासून स्वामींची सेवा करणार। मग माझ्याकडे स्वामींच्या सेवेसाठी काहीच नव्हतं, स्वामीचरित्र काही एक नव्हतं। मग मी त्या दिवशी मिस्टरांना बोलले की आपल्याला स्वामींचा फोटो वगैरे घरी आणायचा। त्यावेळेस मिस्टर म्हणले की हे काही करायचं नाही, तो बाबा खूप कडक आहे, मी त्याला आपल्या घरात आणू देणार नाही, मिस्टर असं बोलले। पण म्हटलं नाही, काही झालं तरी मी आता आणणारच आहे, तुम्ही मला मारून टाका तरी चालेल, पण मी स्वामींना घरी आणणार, असं मी मिस्टरांना स्पष्टपणे सांगितलं। मग मी माझ्या मुलाला घेऊन याच्यामध्ये गेली, तालुक्याच्या ठिकाणी गेली आणि तिथून मी महाराजांचा फोटो, स्वामीचरित्र वगैरे सर्व काही घेऊन आली। ज्या दिवशी स्वामी महाराज घरी आले, स्वामींची स्थापना वगैरे झाली, त्यावेळेस मिस्टर माझ्यासोबत खूप म्हणजे खूप भांडले। आता ह्या बाबाला माझ्यासाठी आणलं आहे, माझ्यावरती जादूटोणा करू लागली आहे, असं खूप माझ्यावरती आरोप त्यांनी केले, पण मी काही एक बोलली नाही, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत होती। दुसऱ्या दिवशी मी 108 स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली। त्यानंतर मला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील सांगितले होते। तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ त्यांना द्यायला सांगितलं होतं, पण तीर्थ कसं द्यायचं तर ते तर घेणारच नाही। मग मी चहा स्वयंपाक करताना त्यामध्ये उदी आणि तीर्थ मिळून त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालत होती, असं चालू होतं। पण जेव्हापासून सेवा सुरू केली त्यांना ते तीर्थ वगैरे देऊ लागली, त्यांना पिल्यानंतर त्रास होऊ लागला होता, पण त्यांची पिण्याची काही सुटली नव्हती, ते आणखी प्यायचे, आणखी जादा करत होते। घरामध्ये प्रचंड भांडणं होऊ लागली होती। मला असं वाटलं की का बरं असं होत आहे। मी पुन्हा दादांना कॉल केला, पण दादांनी माझा कॉल घेतलाच नाही। पण म्हटलं महाराजांवरती सर्व काही सोडून दिलं, जी सेवा सांगितली आहे ती सेवा मनापासून आता करायची, एवढंच मी ठरवलेलं होतं आणि सेवा माझी सुरू झालेली होती। पण एक दिवस काय झालं ना की असाच गुरुवार होता, मी सेवा वगैरे करत होती। आता सकाळी उठून मी लवकर करत होती, कारण मिस्टर 9 वाजता उठतात, म्हटलं तोपर्यंत आपली सर्व काही सेवा वगैरे होऊन आपण करू शकतो, म्हणून मी लवकरच बसली। पण त्या दिवशी मिस्टर हे खूप लवकर उठले आणि माझं अर्ध स्वामीचरित्र झालं होतं। आता मी अर्ध्यामधून निम्म्यामधून उठूही शकत नव्हती आणि काही करू शकत नव्हती। त्यावेळेस मिस्टरांना प्रचंड राग आला की मी उठलोय, मला पाणी वगैरे काहीही दिले नाही, काहीच नाही, आणि त्या देवापुढे जाऊनही बसली आहे आणि काय करत आहे असं त्यांना वाटलं। खूप शिवी मला ते देत होते, खूप शिव्या देत होते, खूप बडबड करत होते। माझं तिथे अक्षरशः पोथी वाचायला देखील मन लागत
लागत नव्हतं. खूप प्रचंड मानसिक त्रास मला होत होता. माझ्या डोळ्यातून आपोआप पाणीही गळत होतं. त्या दिवशी प्रचंड भांडणं झाली, खूप प्रचंड भांडणी घरामध्ये. त्यानंतर संध्याकाळी मिस्टर म्हणजे असेच पुन्हा ड्रिंक करून आले आणि पुन्हा शिव्या देऊ लागले. मी त्या दिवशी अक्षरशः जेवण देखील केलं नाही. माझी मुलं देखील उपवाशीच झोपले. सर्वजण आम्ही झोपी तसंच गेलो. मी रात्रभर झोपली नाही, फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. म्हटलं आयुष्याचे भोग आहे, हे भोगावेच लागणार आहे. जिथपर्यंत मला सहन होतं तिथपर्यंत मी आता करल म्हटलं स्वामी. पण ज्या दिवशी मला सहन होणार नाही त्या दिवशी खरंच मी या जगात राहणार नाही, असं मी त्या दिवशी स्वामींना बोलली. त्यानंतर असंच मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच उठल्यानंतर पुन्हा भांडणं सुरू झाली आणि भांडणं इतकी म्हणजे डायरेक्ट टोकाला गेली. मिस्टर खूप संतापले आणि त्यांनी डायरेक्ट दावं घेतलं आणि म्हणे मला आता या जगात राहायचंच नाही, मला जगायचंच नाही, मला माझा देह हा संपवायचा आहे, माझं जीवन हे संपवून टाकायचं, असं ते म्हटले. आणि घरी कोणीच नव्हतं, सासूबाई पण नव्हत्या, मुलंही शाळेत गेली होती, मी एकटीच घरात होते. आणि मिस्टरांचं हे असं वागणं आणि त्यांनी दोरी आपल्या गळ्याला बांधली, खूप पॅक घट्ट बांधली होती आणि ते मी ओरडतही होती पण कोणीच मदतीला आमच्या येत नव्हतं. कारण घरात रोजच आवाज यायचा, त्यामुळे कोणी कुणाच्या घरी जात नसायचं, त्यामुळे घरी कोणी आलंही नाही. मग मी खूप जोरात ओरडत होती की स्वामी वाचवा, यांना मोकळं करा स्वामी. कारण यांचं अक्षरशः नरडं देखील वाजायला लागलं होतं, इतका फास त्यांना बसला होता. मी स्वामी मदतीला या, यांना वाचवा, असं जोरजोरात मी खूप मोठ्याने ओरडू लागली होती. त्यावेळेस मग अशीच ओरडली आणि अचानक जेव्हा मिस्टर म्हणजे ज्यावेळेस ते क्षण येतो की ज्यावेळेस श्वास बंद होतो, त्या क्षणी अचानक दोर ही तुटली. इतकी प्रचंड पॅक दोर होती, ही कशी तुटली मलाही कळलं नाही. असं वाटलं की स्वामीच आले त्यांनी ती कापली असं वाटलं आणि ती दोर तुटली. अक्षरशः जेव्हा ती दोर तुटून माझे मिस्टर खाली पडले तेव्हा त्यांच्या गळ्याला अक्षी कोश तयार झाली होती, काळा निळा भाग तयार झाला होता. म्हटली इतकं जबरदस्त ते पीळ बसला होता, पण स्वामींनी तो येऊन सोडवला. एवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी मला त्या दिवशी वाचवलं होतं. मग मिस्टरही खूप रडू लागले. मी म्हटलं की अहो, हा जन्म आपल्याला एकदाच मिळत असतो. तुम्ही जर याचं जर असं संपवायला लागले तर आपल्या मुलांकडे कोण बघणार? आपण त्यांना जन्माला घातलं, त्यांची याच्यात काय चूक आहे? आपण त्यांचा सांभाळ हे योग्य पद्धतीने केला पाहिजे. आपल्या मुलांना आपल्याशिवाय कोणीच नाही, ते पोरके होतील, अनाथ होतील. आईबापाच्या प्रेमाशिवाय मुले कशी राहू शकतात, कसे जगतील म्हटलं. मी त्यांना खूप समजावून सांगितलं आणि त्या दिवशी ते देखील अक्षरशः खूप रडू लागले आणि बोलले की नाही, आजपासून मी दारू घेणार नाही, तू जसं सांगशील तसंच करेल, आपल्या मुलांसाठीच आपण आता जगूया, असे म्हणत असते. म्हणाले मी आत्तापर्यंत तुला खूप दुःख दिलं, पण इथून पुढे तुझ्या सुखाचाच मी विचार करेल, असे मिस्टर मला बोलले. त्या दिवशी खूप बरंही वाटलं आणि अक्षरशः माझे हातपाय थरथर कापत होते, कारण खूप मोठी भयानक वेळ माझ्यावरती त्या दिवशी आली होती. पण स्वामींनी मला त्या दिवशी तारलं. पण दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर पुन्हा ड्रिंक करून आले. आदल्या दिवशी एवढं होऊन परत तेच होऊ लागलं होतं. पण म्हटलं स्वामींवरती विश्वास आहे, स्वामी नक्की करतील. मिस्टर म्हटले अगं मी खूप प्रयत्न करतो, पण माझं मन तिथे जातच. म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही हळूहळू थोडं कंट्रोल करा, असं मी त्यांना म्हटलं. असं मला आत्तापर्यंत स्वामी सेवेचा हा अनुभव आहे. मला विश्वास आहे की स्वामी माझं सर्व काही व्यवस्थित लवकरात लवकर करणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करत राहा. स्वामी एक दिवस नक्की आपल्या इच्छा पूर्ण करतील. आपले भोग आहे ते भोगावेच लागणार आहे. फक्त स्वामी हे भोग भोगण्यासाठी आपल्याला खूप प्रचंड ताकद ही देणार आहेत, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आणि ज्यांना कोणा केंजाळी दादांकडून सेवा घ्यायची असेल त्यांनी या नंबरवरती आपला संपर्क करावा. श्री स्वामी समर्थ.